महिलांच्या वैवाहिक जीवनाचे जे काही आजार असतील, आज 25% महिलांमध्ये प्रॉब्लेम आहेत. महिलांना काही वेळेवर एमसी येत नाही, पोट दुखते, मूलबाळ होत नाही, गरमी आहे, हीट आहे, अपकार होतो. ह्या असंख्य प्रॉब्लेमचं कारण म्हणजे जेवण चांगलं नाही. आता मानवाला मूळ आजार प्रॉब्लेम 3च असतात, पित्त, वात आणि कफ. या 3 प्रॉब्लेमला स्टेबल ठेवण्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला फूड चांगलं पाहिजे, जेवण चांगलं पाहिजे. आता आपल्याला प्रश्न पडतो, किचन मधून आपण जेवण करायचो, किचन मधल्या जेवणातून पोट, मन आणि टॉयलेट भरायले. आपल्या बॉडीला लागणारे न्यूट्रिशन, पोषक तत्व आपल्या ताटातून भेटण्यात आले. आपल्या जिभेला आणि मनाला वाटत तसं आपण खात चाललो. लाईफस्टाईल चेंज झाली. आपल्या पूर्वजांना, आता काकाला माहित असेल, आपल्या पूर्वजांना शिजवलेलं लेकरच खाऊन टाकायचे. मायबाप समाधान मानायचे, शेतात जाऊन जे भेटल ते कच्चं खायचे. मोंड्यामध्ये 1 क्विंटलचं पोत होतं. ती परिस्थिती असताना बी आज सगळ्यांच्या घरी दिवाळी असून मोंड्यात 30 किलोचा कट्टा आला. 30 किलोचा कट्टा आलाय. 30 किलो उचलणं शक्य झालं नाही. त्याचं कारण आज मानवाला चांगलं स्थिर राहण्यासाठी, आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी फूड 80% कच्चं अल्कलाईन असायला पाहिजे, 20% ऍसिडिक असायला पाहिजे. अल्कलाईन म्हणजे कच्चं, ऍसिडिक म्हणजे शिजवलेलं. आपण हे सगळं पुस्तकात वाचायला, पण इम्प्लिमेंट काहीच करत नाही. आपली लाईफस्टाईल अशी चेंज झाली की सकाळी आपली दिवसाची सुरुवात किरणात, सूर्याचा किरण चहानं होतो. बिस्किट, पोहे, मुरमुरे, शिरा, उपमा, इडली, डोसा, भाजी, पोळी जे काही खायलो आपण, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत शिजवलेलंच खातो आपण. कांदा, लिंबू सुद्धा आपला सोयरा नातलग झाला. कच्चं काही खायला चालू आपण. आणि खाल्लं तरी पेस्टिसाइड खायला, फर्टिलायझर खायला. आज 1 पोत्याची शेती 10 पोत्यावर आली. महिन्याला एकदा फवारणी करत होतो, रोज स्प्रे करायले. आज स्प्रे केलेलं माळव उद्या मार्केटला यायला. आज आपल्या देशाला शिक्षणापेक्षा, संस्कारापेक्षा आरोग्याची गोष्ट मी बोललो. आज देशाला ऑर्गेनिक शेतीची आणि आयुर्वेदिक आरोग्याची गरज आहे, नितांत गरज आहे. आज आपल्या देशात जर कालचा सर्वे जर बघितला तर 10 कोटीच्या आसपास डायबिटीसचे लोक आहेत. 10 करोड. आज 10 कोटी लोक डायबिटीस. पहिलं शुगर झाली म्हणलं तर गावापर्यंत एखाद्या माणसाला साखर बिमारी झाला असं ऐकत होतो आपण. आज 10 वर्षाचं, 5 वर्षाचं लेकरू इन्सुलिन घ्यायला, गोळ्या घ्यायला शुगरच्या. थायरॉइड आपल्याला माहित नव्हता. आज 10-20% महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढत चाललं. आणि हे लाईफस्टाईल आपल्याला चेंज करता येणारच नाही. आता हे बिस्लरीचं पाणी समोर आहे, बिस्लरीचं पाणी समोर आहे. हे बिस्लरीचं पाणी पिणारा वर्ग 20 वर्षापूर्वी 5%च्या आत होता. आज तो वर्ग 80% पोहोचलाय. मी ज्या विषयाबद्दल समजून सांगायलो, हा आज मी समजून सांगायलो, येणाऱ्या काळात, येणाऱ्या 10 वर्षात याच्याशिवाय जीवन जगता येणार नाही. आज हवा चांगली नाही, पाणी चांगलं नाही आणि जेवण पण चांगलं नाही. लाईफस्टाईल कोणी चेंज करू शकत नाही. मी बोलालो, मी पण चेंज करू शकत नाही. आता एखाद्या नातलगाच्या घरी गेलं की चहा आणून देतात, पिना म्हणलं की दूध हुडकेतात. नाते जपायचे, रिलेशन जपायचे. आपण लाईफस्टाईल चेंज करता येणार नाही. पण हे जर हे अमृत ज्यूस जर घेतलं, सकाळी 15 ml, संध्याकाळी 15 ml, प्रॉब्लेम असणारा माणूस तर त्याला घ्यावाच लागेल. आणि याचे प्रॉब्लेम असे रिझल्ट आले की 10 वर्षापासून, 20 वर्षापासून प्रॉब्लेम मध्ये आहे. जिथं सोनोग्राफी, एक्सरे, अँजिओग्राफी, पेट स्कॅन, एखादा रिझल्ट सापडत नाही, पण प्रॉब्लेम आहे त्या बॉडीमध्ये, त्यालाही द्यायचं आणि 3-4 महिने घ्यायला सांगायचं. आता आपल्याला पहिला प्रश्न पडतो, हे तर जेवण आहे म्हणालो आपण, आणि रिझल्ट कसे येतील, असंख्य प्रॉब्लेम कसे कमी होतील. काका सगळ्यात महत्वाचं अन्न हेच औषध आहे. जर आपल्या बॉडीला फूड चांगलं असेल, होमिओपॅथिक घ्यायची गरज नाही, अॅलोपॅथिक घ्यायची गरज नाही, आयुर्वेदिक सुद्धा घ्यायची गरज नाही. मेडिकल सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण जे मेडिकल घेतो, मेडिकल एखाद्या आजाराला स्टेबल करू शकते, पण त्या आजाराला मुळापासून दुरुस्त नाही करू शकत. आज या मेडिकलला 60-70 वर्षामध्ये आपण मेडिकलच्या मागे लागलो आणि आज सर्रास मेडिकल वापरल्या जाते. मेडिकल मध्ये 2च पर्याय असतात, एखाद्या आजाराला स्टेबल करणे, कंट्रोल करणे, त्याच्यानंतर ऑपरेशन करणे.
आयुर्वेद त्या आजाराला रूटला जाऊन आपलं जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते बॉडीचं स्ट्रक्चर पेशीवर तयार झाले. पेशी, टिश्यू, ऑर्गेन, अवयव 78 अवयवाला लागणारे घटक, पोषक तत्व ताटातून भेटणार चालेल. वरून घ्यायची वेळ आली. अन्न हेच औषध आहे. आता गुगल सर्च करा, सगळ्यांकडे गुगल आहे. ज्या व्यक्तीनं मेडिकल सायन्सचा शोध लावला त्या व्यक्तीचं मत आहे अन्न हेच औषध आहे. जर आहार चांगला असेल तर कुठलंही काही घ्यायची गरज नाही. आहार इनबॅलेन्स झाल्यामुळे, लाईफस्टाईल चेंज झाली, आहार इनबॅलेन्स झाल्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेम आहेत. आता याचे रिझल्ट असे येतात, एखाद्याला गँग्रीन झाले, डॉक्टरनं पाय तोडायला सांगितलेलं असेल, नॉर्मल आणि नॅचरल कमी होतं, पाय तोडायची गरज नाही. आता महिला सर्रास ऑपरेशन करायला पिशिओडीच्या प्रॉब्लेमसाठी, जर लाल पदर किंवा पांढरा पदर जात असेल तर डॉक्टर त्याला ट्रीटमेंट देतात, एक्सरे घ्यायला लावतात, प्रयत्न करतात, कालांतराने सांगतात तुम्हाला फळ काढावं लागेल, पिशवी काढावं लागेल, सर्रास काढतो. महिलांच्या वरचे दागिने आहेत ना, हा देखावा आहे. खरा दागिना म्हणजे वैवाहिक जीवन आहे. जर पिशिवडीचे प्रॉब्लेम जर चांगले असेल तर त्या महिलेचं जीवन चांगलं, अन्यथा नाही. पिशिवडीचे कसलेही प्रॉब्लेम असू द्या, गाठ असू द्या, सूज असू द्या, डॉक्टरने पिशवी काढायला सांगितलेली असू द्या, पिशवी काढायची गरज नाही. नॉर्मल आणि नॅचरल 3 ते 4 महिन्यात कमी होतं. या आणि कुठल्याही क्रांतीचा झेंडा कोणीतरी घ्यावा लागेल. जोपर्यंत चांगल्या वर्गामध्ये जाऊन याचं प्रमोशन करणार